Welcome student. In this video lecture, we will learn some most important points in chemical thermodynamics in part 7. First one is internal energy. Then we discuss first law of thermodynamics and then formulation of first law of thermodynamics, and last one, that is the first law of thermodynamics for various processes. First point is the internal energy. Every substance associated with definite amount of energy is nothing but the internal energy. That means in a system there is number of particles are present and each particle associated with a different amount of energy, and that stored energy of in a substance is nothing but the internal energy. It is denoted by capital U, or in some books it is represented by capital E. Here we use the symbol capital U. बघा आता पहिला जो मुद्दा आपण इंटरनल एनर्जी हा घेतलाय, यामध्ये त्याची डेफिनेशन काय सांगते आपल्याला किंवा त्याचा अर्थ काय असणार आहे इंटरनल एनर्जीचा. तर आपण थर्मोडायनामिक्स मध्ये एक सिस्टम कन्सिडर करत असतो आणि ही जी सिस्टम असणार आहे या सिस्टम मध्ये आपण गॅस एनक्लोज केलेला आहे, त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. मग आता ह्या सिस्टमची इंटरनल एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर ती इंटरनल एनर्जी कशी काढणार आपण, तर या सिस्टम मध्ये जो गॅस एनक्लोज केला आहे त्या गॅसचे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहे या प्रत्येक मॉलिक्युलची रिलेटेड असलेली जी एनर्जी असणार आहे त्या सगळ्या मॉलिक्युलच्या जी काही एनर्जी असणार आहे याचे समेशन म्हणजेच इंटरनल एनर्जी त्या सिस्टमची असणार आहे. आता या ठिकाणी बघा त्या मॉलिक्युलला कुठल्या प्रकारच्या एनर्जी असोसिएटेड असणार आहेत, तर या ठिकाणी दिले त्यांनी की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, म्हणजे या दोघांची समेशन म्हणजे इंटरनल एनर्जी त्या सिस्टीमची असणार किंवा त्याला टोटल इंटरनल एनर्जी आपण म्हणतोय. पण ऍक्च्युअली एक गोष्ट लक्षात घ्या की इथे फक्त पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी असणार आहे का त्या मॉलिक्युल्स मध्ये, तर नाही. तर इट मे बी थर्मल एनर्जी, इट मे बी व्हायब्रेशनल एनर्जी, डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी associated with that particular atom or a molecule which are enclosed in that system. की त्या सिस्टम मध्ये जो मॉलिक्यूल किंवा ॲटम आपण एनक्लोज केलेला आहे त्या मॉलिक्यूलचा डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी असू शकते अदर दॅन पोटेन्शियल और कायनेटिक एनर्जी. आणि म्हणून टोटल इंटरनल एनर्जी इज नथिंग बट द सम ऑफ ऑल टाइप्स ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर ॲटम और मॉलिक्यूल. आलं लक्षात. आणि मग आपण त्याला काय म्हणणार आहे, त्याची इंटरनल एनर्जी त्या सिस्टमची असणार आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडला की इंटरनल एनर्जी ही त्या सिस्टमची आपण कॅल्क्युलेट करू शकतो का, तर नाही, इट इज इम्पॉसिबल वर्क. आपल्याला त्या एका ॲटमची एनर्जी जरी आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं की त्या एका ॲटमची आपल्याला इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची तरी ते पॉसिबल नाही, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज वेगवेगळ्या प्रकारची कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावं लागतील आणि ते इम्पॉसिबल वर्क आहे. मग एका ॲटमचं जर काढू शकत नाही तर आपण पूर्ण सिस्टीमचं नाही काढू शकत. ठीक आहे. मग त्याला पर्याय काय असणार आहे, तर आपण the change in internal energy of a system can be determined when it goes from one state to another state. म्हणजे या ठिकाणी बघा आपण जर एखाद्या सिस्टम जी आपण कन्सिडर केलेली आहे त्या सिस्टमचं जर आपल्याला इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो. ऍक्च्युअली इंटरनल एनर्जी सिस्टमचं कॅल्क्युलेट करणं पॉसिबल नाहीये. मग आपण काय करू शकतो, तर चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. हा मुद्दा लक्षात घ्या. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय, की सपोज त्या सिस्टीमची आधी काही एनर्जी आपण सपोज ती मानली काहीतरी 50 किलो जूल असेल, त्याच्यानंतर आपण त्याला काय केलं की आपण हीट सप्लाय केली. आता आपण थर्मल एनर्जी त्याला दिली, थर्मल एनर्जी दिली, सपोज आपण ती कन्सिडर केली आधी काय त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी आपल्याला माहित नाही असं आपण गृहीत धरूया. पण आपण जी सप्लाय केलेली एनर्जी आहे ती सपोज आपण मानलं की आपण ती 50 किलो जूल एनर्जी आपण त्या सिस्टीमला सप्लाय केली. मग त्याच्यानंतर तो फायनल स्टेटला गेला, म्हणजे आधीची सिच्युएशन ही U1 असेल, नंतर तो हीट सप्लाय केल्यानंतर तो U2 या स्टेटला गेला असेल, तर मग U2 मायनस U1 काय असणार आहे, आपला चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि ती सहज काढता येणं शक्य आहे कारण आपण किती थर्मल एनर्जी त्याला देतोय हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून जेव्हा तो फायनल स्टेटला जाईल तेव्हा आपण म्हणू शकतो की आधी त्याची एनर्जी काय आहे आपल्याला माहित नाही आणि नंतर फायनल स्टेटला गेल्यानंतर त्याची एनर्जी काय आहे ते पण माहित नाही. पण एवढं आपण निश्चित सांगू शकतो की ती 50 किलो जूल एनर्जीने जास्त असणार आहे आधीपेक्षा. म्हणजे इनिशियल स्टेटमध्ये जर ती त्या ठिकाणी इथं आपण एक्स मानली तर ती फायनल स्टेटमध्ये काय असणार आहे, एक्स प्लस 50 किलो जूल असणार आहे.
लक्षात, म्हणजे 50 किलो जूलने ते आपण जास्त असू शकते, कारण आपण तेवढी एनर्जी त्या सिस्टमला प्रोव्हाइड केलेली असते. आणि यालाच आपण काय म्हणतो, डिटर्मिनेशन ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टम. आणि ते पॉसिबल आहे, पण एखाद्या सिस्टमची इंटरनल एनर्जी काढणं हे पॉसिबल नाहीये, पण आपण त्याची चेंज इन इंटरनल एनर्जी मात्र निश्चितपणे काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक मुद्दा या ठिकाणी आलेला आहे, इट इज अ स्टेट फंक्शन. म्हणजे काय असणार आहे, तो त्याच्या ही जी इंटरनल एनर्जी असणार हे काय स्टेट फंक्शन आहे. म्हणजे इट इज नॉट डिपेंड अपॉन पाथ ऑर रूट टू रीच दॅट पर्टिक्युलर स्टेट. त्या स्टेटला जाण्यासाठी त्याचा जो रूट असेल किंवा त्याची जी त्या ठिकाणी ते मार्ग असणार आहे, तर त्याच्यावर तो डिपेंड नाहीये. तर तो कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असणार आहे. आलं लक्षात. आणि दुसरा मुद्दा काय, इट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी as heat or work from the system would change its internal energy. To know change in internal energy, the energy supplied to or removed from the system need to be monitored. आता या ठिकाणी बघा, आता आपण जर ही सिस्टम कन्सिडर केलेली आणि या सिस्टमचा आपल्याला इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. आता ऍक्च्युअल इंटरनल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, पण आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी सहजपणे कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे काय की आधी जर सपोज त्या ठिकाणी एक्स अमाऊंट एनर्जी आपण मानली की आपल्याला माहित नाही ती किती आधीची, पण नंतरून जेव्हा आपण त्याला सप्लाय करतोय हीट, म्हणजे काहीतरी अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी आपण त्याला प्रोव्हाइड करतोय, ते आपल्याला माहिती आहे आपण किती प्रोव्हाइड करतोय. आणि ती प्रोव्हाइड केल्यानंतर ती सिस्टम त्याच्या फायनल स्टेटला जाते. मग फायनल स्टेटला गेल्यानंतर फायनल स्टेटची सुद्धा त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. पण आपण एवढं निश्चितपणे सांगू शकतो की इनिशियल स्टेटमध्ये आणि फायनल स्टेटमध्ये जी काही इंटरनल एनर्जी असणार आहे त्याच्यामध्ये जी आपण ऍड केलेली एनर्जी असेल, सपोज आपण 50 किलो जूल एनर्जी आपण ऍड केलेली असेल, तर ती इनिशियल स्टेटपेक्षा फायनल स्टेटची इंटरनल एनर्जी +50 जास्त असणार आहे. एवढंच फक्त आपण म्हणू शकतो. आणि त्यालाच आपण काय म्हटले, डिटर्मिनेशन ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिस्टम. मग आता आपल्याला त्या सिस्टमची जर इंटरनल एनर्जी वाढवायची आहे किंवा कमी करायची, तर त्यासाठी आपल्याला दोनच पर्याय असणार आहेत. पहिला पर्याय म्हणजे हीट आणि दुसरा म्हणजे वर्क. म्हणजे आपण एक तर त्याला हीट सप्लाय करा किंवा त्यातून हीट काढून घ्या. म्हणजे जर हीट सप्लाय केली तर थर्मल एनर्जी वाढते, थर्मल एनर्जी वाढली म्हणजे इंटरनल एनर्जी वाढते, बरोबर आहे. आणि जर हीट काढून घेतली म्हणजे थर्मल एनर्जी कमी होईल, म्हणजेच त्याचं काय असणार आहे, इंटरनल एनर्जी पण कमी होईल. दुसरा पर्याय काय असणार आहे, वर्क डन. त्या सिस्टीम कडनं एक तर सराउंडिंग वर वर्क करून घ्या. सराउंडिंग वर जर वर्क केलं, वर्क करत असताना मेहनत घेतोय म्हणजे काहीतरी एनर्जी त्याचा लॉस होणार, बरोबर आहे. म्हणजे इथं सुद्धा त्याची इंटरनल एनर्जी ही कमी होऊ शकते. किंवा त्याच्यावर आपण सराउंडिंग कडनं त्या सिस्टमवर वर्क करा, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी किंवा जी काही एनर्जी असणार आहे सराउंडिंग कडनं तो ती स्टोअर करेल आणि मग त्याच्यामुळे सुद्धा त्याची इंटरनल एनर्जी मध्ये आपल्याला चेंज हा दिसून येईल. मग त्याचे 4 पॉसिबिलिटीज आपल्याला सांगता येतील, जे आपण साइन कन्व्हेन्शन ऑफ डब्ल्यू आणि क्यू मध्ये सुद्धा बघितले. बघा इथं काय असणार आहे, पहिला मुद्दा की या ठिकाणी जर वर्क डन आपल्याला करायचं असेल, मग ते वर्क डन काय असणार आहे, एक तर ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग असेल, तर त्यावेळेस व्हॅल्यू काय असणार आहे, +W. म्हणजे इथं काय होईल, सराउंडिंग कडनं सिस्टम ही एनर्जी ऍब्सॉर्ब करेल आणि ती स्टोअर करेल. बघा इथे एनर्जी तो ऍब्सॉर्ब करेल आणि स्टोअर करेल, आणि म्हणून या दोघं काय आले त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू झाल्या. केव्हा, ज्यावेळेस वर्क डन हे सिस्टीमवर होत असतं बाय द सराउंडिंग, म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्रेशन ऑफ द गॅस, बरोबर आहे. त्याच्या उलट जर सपोज त्या सिस्टीम कडनं जर सराउंडिंग वर वर्क डन होत असेल, मग त्याला आपण काय म्हटलं, बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. मग ते वर्क डन आपण -W ने दाखवलं. मग त्यावेळेस काय होईल, ती जर सिस्टीम मेहनत घेते म्हणजे अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर वर्क करते, म्हणजे त्याचा एनर्जी लॉस होईल, म्हणजे तो हीट काय करेल, सराउंडिंग मध्ये रिलीज करेल, आणि म्हणून आपण त्याला काय म्हटलं, -Q असं आपण त्या ठिकाणी म्हटलं. मग या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन मिळतं. मग ते इक्वेशन काय असणार आहे, जर चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला पाहिजे असेल, त्या सिस्टीमचे इंटरनल एनर्जी आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. मग आपल्याला त्या सिस्टमचं जर चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्यासाठी 2 पर्याय आहेत. काय सांगितलं, हीट, आणि दुसरा काय असणार आहे, वर्क डन. मग इथं +-Q किंवा +-W या पद्धतीने आपण त्या चेंज इन इंटरनल एनर्जी त्या सिस्टीमची कॅल्क्युलेट करू शकतो. आलं लक्षात मग. आणि हाच तुमचा काय असणार आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, तोच आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आता बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये काय असणार आहे, तर पहिल्यांदा
त्याची जी काही कंटेंट असणार आहे त्याआधी आपण बघू. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इज सिम्पली द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा कशाशी रिलेटेड आहे तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अकॉर्डिंग टू धिस लॉ द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम अँड सराउंडिंग remains constant when the system changes from an initial state to the final state. म्हणजे इथं काय असणार आहे बघा, जसं आपण चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करतोय म्हणजे एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट मध्ये जो चेंज होणार आहे इंटरनल एनर्जीचा तो आपण डिटरमाइन करतोय. म्हणजेच काय होतंय की त्यामध्ये जो एनर्जी चेंज असणार आहे तो त्या सिस्टीमचा कॉन्स्टंट असतो. म्हणजे सिस्टीमची जी एनर्जी आणि सराउंडिंगची एनर्जी याच्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी बदल हा होत नाही. म्हणजे जेव्हा तो चेंज होईल त्यावेळेस म्हणजे युनिव्हर्सची जो एनर्जी असणार आहे इट रिमेन्स कॉन्स्टंट. मग तो जो लॉ असणार आहे दे आर स्टेटेड डिफरंटली इन डिफरंट वेज. बघा आता तुम्ही जर पाहिलं तर पहिली स्टेटमेंट काय, एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. जर मला सांगा एक एनर्जीचा जो फॉर्म असेल तो डिसअपिअर होते त्याच वेळी दुसरा फॉर्म आपल्याला दिसत असेल म्हणजे युनिव्हर्सची एनर्जी काय असणार आहे ही ऑलमोस्ट कॉन्स्टंट असणार आहे. जसं मी म्हटलं की आपण केमिकल एनर्जी एखाद्या ड्राय सेल असेल, ड्राय सेलमध्ये आपण केमिकल एनर्जी स्टोअर केली आणि जेव्हा तो आपण एखाद्या टेप रेकॉर्डर म्हणा किंवा क्लॉक मध्ये आपण ते टाकत असेल तर त्यावेळेस तो काय करतो त्याची केमिकल एनर्जी स्टोअर केली तो कशात इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करत असतो. म्हणजे एका फॉर्मचं दुसऱ्या फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं पण म्हणून त्या एनर्जी मध्ये कुठेही लॉस होत नाही. म्हणून आपण काय म्हटलं की एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. दुसरं काय असणार स्टेटमेंट, द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. जर सिस्टीम ही आयसोलेट असेल, आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय आपण पाहिले तर त्यावेळेस टोटल इंटरनल एनर्जी जी असणार आहे ती काय असणार आहे कॉन्स्टंट. कारण का आयसोलेट सिस्टीम मध्ये इथं हीट एक्सचेंज थ्रू द सिस्टीम ऑन द सराउंडिंग किंवा सिस्टीम टू सराउंडिंग और वाईस वर्सा हे पॉसिबल नाहीये कारण ती सिस्टीम काय आयसोलेट केलेली आहे आणि म्हणून तिथं इंटरनल एनर्जी मध्ये पण कुठेही चेंज होत नाही. म्हणून ती इथं इंटरनल एनर्जी काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. तिसरी स्टेटमेंट काय आहे, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड अँड कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. इथे एनर्जी क्रिएट करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तिचं कन्व्हर्जन आपण करू शकतो. ऑल अबोव स्टेटमेंट्स आर इक्विव्हलंट. हे तिघही स्टेटमेंट म्हणजेच तुमच्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे स्टेटमेंट असेल. तिघांपैकी कुठेही तुम्हाला विचारलं स्टेटमेंट एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्या कुठली एक स्टेटमेंट लिहून तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन दिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क्स हे मिळतील. ठीक आहे. पुढचा मुद्दा फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय असणार आहे फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तर बघा, अ सिस्टम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट और बाय डुईंग वर्क. आता मला एक सांगा की सिस्टमवर जे आपल्याला एनर्जी जी असणार आहे ती एनर्जी तिचा लॉस जो असणार आहे किंवा तो ऍब्सॉर्ब जो करणार आहे तो दोनच फॉर्म मध्ये, एक तर हीट आणि दुसरा काय सांगितलंय मी वर्क डन. आता इथं बघा म्हणजेच काय असणार आहे, जर सपोज मी असं म्हटलं की हीट आपण क्यूनी रिप्रेझेंट केली आणि हीट सप्लाय टू द सिस्टीम. जर आपण हीट सप्लाय केली सिस्टमला त्याच वेळेस वर्क डन ऑन द सिस्टम म्हणजेच कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. बरोबर आहे. मग त्यावेळेस काय असणार आहे या दोघांची व्हॅल्यू हीट प्लस क्यू असेल, डब्ल्यू पण काय असणार आहे प्लस डब्ल्यू असणार आहे आणि त्यावेळेस काय असणार आहे कॉम्प्रेशन ऑफ द गॅस त्या सिस्टीमचं हे होणार असणार आहे. आणि म्हणजेच काय त्यावेळेस इंटरनल एनर्जी त्या सिस्टीमची काय असेल हे इन्क्रीज होईल. कारण सिस्टीमवर वर्क डन होतोय आणि सराउंडिंग त्या सिस्टीमला आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी तर इंटरनल एनर्जी जी असणार आहे सिस्टीम मध्ये आपोआप स्टोअर होत जाईल आणि म्हणून तिची इंटरनल एनर्जी ही वाढत जाईल. त्याच्या उलट जर सपोज एक्सपान्शन ऑफ द गॅस त्या ठिकाणी होत असेल तर त्यावेळेस काय होईल तर सिस्टीम जी असणार आहे ती अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर त्या ठिकाणी वर्क डन करते आणि म्हणून ते वर्क डन करत असेल त्यावेळेस एनर्जीचा लॉस होईल आणि अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर असेल म्हणून तिथं वर्क डन हे सुद्धा काय निगेटिव्ह येईल आणि त्याच वेळी हीट लॉस होईल. म्हणजेच काय असणार आहे क्यू पण काय असणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह येईल आणि ती केस जी असणार आहे ती काय असेल एक्सपान्शन ऑफ द गॅस असणार आहे. म्हणजेच हाच तुमचा फर्स्ट लॉचं हे इक्वेशन असणार आहे. डेल्टा यू इक्वल टू ऍक्च्युअली प्लस क्यू प्लस डब्ल्यू नाहीये तर ते प्लस मायनस क्यू और प्लस मायनस डब्ल्यू असेल. हे कशावर डिपेंड असणार आहे आयदर हीट ऍब्सॉर्ब और रिलीज बाय द सिस्टम और वर्क इज डन बाय द सिस्टम और ऑन द सिस्टम त्याच्यावर हे असणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर काय असणार आहे डेल्टा यू काय हा इन्क्रीज और डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. हे काय असणार आहे इन्क्रीज और डिक्रीज इन इंटरनल एनर्जी असणार आहे. आणि फॉर इन्फानाइटेसिमल चेंज
जर व्हेरी स्मॉल चेंज असेल तर तो आपण ह्या इक्वेशनने दाखवू शकतो, du इक्वल टू d2 प्लस dw. आलं लक्षात? तर हे दोघं इक्वेशन जे असणार आहेत ते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे असतील. याच इक्वेशनचा उपयोग आपल्याला बघा कोणत्या प्रोसेस आहेत मग त्यामध्ये. पहिलं बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. कोणती पहिली प्रोसेस? तर आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असणार आहे तर सगळ्यांना माहिती आहे, आयसो मीन्स काय असणार आहे तर कॉन्स्टंट. थर्मल म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. आणि मग आपल्याला हा एक मुद्दा आपण त्यावेळेस बघितला होता की इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी कशी कॉन्स्टंट असणार आहे या ठिकाणी? तर बघा, जर सपोज मी या ठिकाणी असं कन्सिडर केलं की सिस्टीम असणार आहे ज्यात गॅस मॉलिक्यूल एन्क्लोज केले. आता आपल्याला काय करायचंय, जर सपोज मी हीट त्या ठिकाणी सप्लाय करतोय पण त्याच वेळेस मला त्या सिस्टीमचं टेम्परेचर पण कॉन्स्टंट ठेवायचे, कारण ही प्रोसेस काय आहे तर आयसोथर्मल प्रोसेस आहे. पण आपण हीट तर सप्लाय करतोय, मग ती हीट सप्लाय कुठे जाईल? जर आपण असं म्हटलं की या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो आपल्याला, डेल्टा ई इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. चेंज इन इंटरनल एनर्जी पाहिजे असेल तर काय असणार आहे, हीट आणि वर्क डन हे दोनच पर्याय त्या ठिकाणी आहेत आणि या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. आता सपोज मी असं म्हटलं की जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस काय असणार आहे बघा, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून इथं डेल्टा इक्वल टू 0 आपण मानलं. का असं मानलं आपण, मला सांगा. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे दिलेली थर्मल एनर्जी जर कॉन्स्टंट असणार आहे, जर तिथे एनर्जी जर स्टोरच होणार नाहीये, टेम्परेचर हे कॉन्स्टंट असणार आहे, तर इंटरनल एनर्जी वाढायचा प्रश्नच नाही. आणि म्हणून इथं टेम्परेचर जर 0 असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस काय असणार आहे, इंटरनल एनर्जी पण काय येईल त्या ठिकाणी 0 येईल. मग आता हेच आपण फर्स्ट लॉच्या इक्वेशनच्या माध्यमातून बघा समजून घेऊया. इथं तर डेल्टा इक्वल टू काय, क्यू प्लस डब्ल्यू आहे. मग इथं डेल्टा ची व्हॅल्यू आपण 0 घेतली का, तर इथं ती दिलेली आहे, प्रोसेस काय आयसोथर्मल आहे. मग इथं 0 घेतली, मग क्यू इक्वल टू काय येईल, एक तर त्या ठिकाणी मायनस डब्ल्यू येईल किंवा डब्ल्यू इक्वल टू मायनस क्यू. याचा अर्थ काय आहे तर ह्या इक्वेशन आपल्याला बरंच काही सांगतं. म्हणजेच काय, सपोज मी तर इथे हीट त्या ठिकाणी सप्लाय करतोय आणि टेम्परेचर तर वाढायला नको, मग त्यावेळेस ती सिस्टीम काय करेल, ती घेतलेली जी हीट असणार आहे ती वर्क डन मध्ये युटिलाइज करेल. म्हणजेच ते काय करेल, ती जर हीट ऍब्सॉर्ब केली तर तो मॉलिक्यूल काय करेल, त्या सिस्टीमचं टेम्परेचर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचे. म्हणून ऍडेड हीट कुठे होईल तर ते ऍडेड हीट त्या पिस्टनला वरपोर्ट डायरेक्शनने मूव्ह करेल. म्हणजे तिथं वर्क डन कोणाकडनं होईल, सिस्टीम कडनं त्या ठिकाणी सराउंडिंगवर होईल. आणि त्याच वेळेस सिस्टीम काय करते, ऍडेड हीट लॉस करते. म्हणजे सपोज 50 किलो जूल आपण ऍड केली, ती त्याने युटिलाइज केली, पिस्टन वरच्या दिशेने पाठवलं म्हणजे एक्सपान्शन ऑफ द गॅस झालं आणि ते रिलीज केलं. म्हणजे इथं टेम्परेचर मध्ये कुठेही बदल झाला नाही. हे ते लक्षात, म्हणजे ही प्रोसेस काय झाली, आयसोथर्मल झाली. आलं लक्षात? हेच आपल्याला इन जनरल एक्झाम्पल घेऊन पण सांगता येईल. जर सपोज मी आता हा आईस घेतलेला आहे, आता आईसचं फ्युजन झालं किंवा तो मेल्ट झाला तर त्याचं लिक्विड वॉटर तयार होतं. आता ह्या ठिकाणी सुद्धा मी आयसोथर्मल प्रोसेस सांगितली. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये हे एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केले. मग आता हा जो आईस असेल याचं जे टेम्परेचर असणार आहे इनिशियली, हे लिक्विड वॉटर मध्ये जेव्हा त्याचं कन्व्हर्जन होतं त्यावेळेस लिक्विड वॉटरचंही टेम्परेचर हे कॉन्स्टंट असणार आहे काय, जसं आईसचं जर 0 डिग्री सेंटीग्रेड असेल तर त्या लिक्विड वॉटरचंही 0 डिग्री सेंटीग्रेड असेल का, तर त्याचं उत्तर असणार आहे हो. का, तर ही प्रोसेस काय आहे, आयसोथर्मल आहे. म्हणजे जर सपोज ह्या ठिकाणी हा मेल्ट होतोय याचा अर्थ काय, सराउंडिंग कडनं तो हीट ऍब्सॉर्ब करतोय. हा जो आईस काय करतोय, सराउंडिंग कडनं हीट ऍब्सॉर्ब करतोय. मग हीट जर तिने ऍब्सॉर्ब केली तर तो स्वतःला काय करतोय, त्या ठिकाणी एक्सपांड करतोय. आणि तो एक्सपांड करतोय म्हणून त्याचं रूपांतर कशात होतंय, लिक्विड वॉटर मध्ये होते. म्हणजे तो सराउंडिंगने दिलेली हीट किंवा एनर्जी जी असेल तो ती स्टोअर करत नाही आतमध्ये, तर ती दिलेल्या एनर्जीचा यूज तो काय करतोय, वर्क डन मध्ये करतोय. म्हणजेच काय करतोय, ती ऍडेड हीट लगेच तो लिक्विड वॉटर मध्ये त्याला स्वतःचं त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन हे करत असेल. आणि म्हणून इथं काय होतंय, ऍडेड हीट त्या ठिकाणी काय झाली, रिमूव्ह झाली. म्हणून इथले टेम्परेचर काय झालं, ते कॉन्स्टंट असणार आहे. इथं कुठेही त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झालेले नाहीये. आणि म्हणून आईचे टेम्परेचर आणि ते लिक्विड वॉटर जे असणार आहे त्याचे टेम्परेचर या ठिकाणी काय येईल तर ते कॉन्स्टंटच येईल. का, तर ती प्रोसेस काय आहे, आयसोथर्मल प्रोसेस. आणि ऍडेड हीटचं युटिलायझेशन कशासाठी होतं, वर्क डन साठी होतं. म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या लिक्विड स्टेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होण्यासाठी त्याचं युटिलायझेशन त्या ऍडेड हीटचं त्या ठिकाणी होत असतं. हेच इक्वेशनच्या माध्यमातून आपल्याला पण समजून घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे काय दिले, द अबव इक्वेशन इम्प्लाइज दॅट हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम इज एंटायरली यूज फॉर डुईंग वर्क ऑन द सिस्टम. तेच आपण आता एक्सप्लेन केलं
ऍडेड हीट जे असणार आहे ते कशासाठी यूज केलं जाईल, डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग साठी. आणि व्हेन वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग इट रिझल्ट्स इन रिलीज ऑफ हीट. म्हणजेच काय होतं, वर्क डन हे बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग जर असेल तेव्हा हीट त्या ठिकाणी आपोआप बाहेर टाकली जाते आणि म्हणूनच इथलं टेम्परेचर हे इन्क्रीज होत नाही, ते कॉन्स्टंट राहतं. दॅट इज ओनली अबाउट द आयसोथर्मल प्रोसेस. ओके. तर पुढचा जो मुद्दा आलेला आहे ॲडिबॅटिक प्रोसेस. आता ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये काय असणार आहे बघा, इन ॲडिबॅटिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड इट्स सराउंडिंग, दॅट इज Q इक्वल टू 0. आता बघा एक सांगा, आता ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं, तर ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये आपल्याला माहिती आहे की जी सिस्टम आणि सराउंडिंग या दोघांना सेपरेट आउट करणारी जी बाउंड्री असते ती काय असते, इन्सुलेटेड असते. म्हणजे इथं काय होते, इथं हीट ऍड पण केली जाऊ शकत नाही आणि सिस्टीम कडनं बाहेर हीट देऊ पण म्हणजे बाहेर रिलीज पण होत नाही. मग अशा केसमध्ये काय होतं, तर Q ची व्हॅल्यू ही 0 होते. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे इक्वेशन असेल, त्यामध्ये Q ची व्हॅल्यू आपण 0 टाकली, तुम्हाला आन्सर मिळालं डेल्टा U इज इक्वल टू काय असेल, W. म्हणजे या ठिकाणी जे काही चेंज इन इंटरनल एनर्जी घडून येणार आहे त्या सिस्टीम मध्ये ते कशामुळे होईल, तर एकच गोष्ट तिथं पॉसिबल असेल, एक तर वर्क डन बाय द सिस्टम किंवा ऑन द सिस्टम असणार आहे. म्हणजे जर सपोज या ठिकाणी मला चेंज इन इंटरनल एनर्जी घडून आणायची तर मी काय करणार आहे, सिस्टीम कडनं सराउंडिंगवर वर्क करेल आणि सिस्टीम कडनं सराउंडिंगवर वर्क करेल म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल, एक्सपान्शन ऑफ द गॅस होईल. आलं लक्षात. आणि किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टम होईल, तिथे त्याचं वर्क डन होईल. म्हणून इथं एक तर W इक्वल टू डेल्टा U किंवा मायनस डेल्टा U इक्वल टू मायनस W. सिस्टीम एक तर काय करेल, वर्क डन करत असताना त्याचं इंटरनल एनर्जी कमी होईल. आता सिस्टीम जर सराउंडिंगवर काम करते म्हटल्यानंतर काय होईल, तर त्या ठिकाणी इथलं ते मेहनत घेत असताना तो काहीतरी त्याच्यावरली एनर्जी खर्च करणार आहे आणि म्हणून इथं काय होईल, तर इथं वर्क डन हे निगेटिव्ह येईल. पण जेव्हा सिस्टीमवर वर्क होईल त्यावेळेस काय होईल की ती एनर्जी मधच्या फॉर्म मध्ये स्टोअर होईल आणि म्हणून इथं एनर्जी काय होईल, तिथं इन्क्रीज होईल. केव्हा, जेव्हा कॉम्प्रेशन होईल. आणि जेव्हा एक्सपान्शन होईल तेव्हा काय होईल, वर्क डन हे निगेटिव्ह असेल. आलं लक्षात. ठीक आहे. तसं तेच त्यांनी एक्सप्लेन केले. थस अँड इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज द वर्क डन ऑन इट. इफ द वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग ऍट द एक्सपेन्सेस ऑफ इट्स इंटरनल एनर्जी. एक्सपेन्सेस म्हणजे काय, रिलीज होतं, तिथं त्याची मेहनत तो खर्च करतोय म्हणून इथे इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आणि जेव्हा त्याच्यावर ऍक्ट होईल त्यावेळेस काय होईल, त्या ठिकाणी एनर्जी ही स्टोअर होईल. दॅट इज ओनली अबाउट द ॲडिबॅटिक प्रोसेस. ओके. दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय असतं, तर या सिस्टीम मध्ये व्हॉल्यूम हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम हा काय असणार आहे, 0 असेल. मग परत या ठिकाणी आपण बघा फर्स्ट लॉ यूज केला. फर्स्ट लॉ मध्ये काय आहे, डेल्टा U इक्वल टू Q प्लस W. आता एक सांगा की या ठिकाणी जर मी व्हॉल्यूम त्या ठिकाणी फिक्स केलाय, म्हणजे हे जे पिस्टन आहे हे इथे मी इथं क्लोज केले, म्हणजे याची मुवमेंट ना अपवर्ड डायरेक्शनला होते ना डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग अशा वेळेस काय होईल, तर इथं वर्क डन होईल का, तर अजिबात होणार नाही. कारण काय, जर पिस्टनची मुवमेंटच होत नाहीये म्हणजेच काय असणार आहे, त्याचा व्हॉल्यूमच फिक्स आहे, म्हणजे वर्क डन हे होणार नाही. म्हणून जर चेंज इन व्हॉल्यूम जर 0 आहे तर चेंज इन वर्क डन पण काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि म्हणून इथं वर्क डन जर 0 असेल तर ते इक्वेशन मध्ये आपण ती व्हॅल्यू टाकली 0, तर तुम्हाला काय मिळतं, डेल्टा U इक्वल टू Q. म्हणजे आता ही जी हीट असेल ही केव्हा असेल, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि म्हणून आपण ती दाखवताना काय दाखवली, QV म्हणजे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम चेंज इन इंटरनल एनर्जी जी असेल ती डेल्टा U आपण दाखवतो. म्हणजे इथं जी हीट ऍड होईल, सपोज मी इथे हीट ऍड केली तर काय होईल, त्या ठिकाणी वर्क डन होणार नाही. मग ऍडेड हीट काय करेल, थर्मल एनर्जीमुळे तिथे इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे इथं जर मी हीट ऍड केली ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल त्या सिस्टमचा. आणि सपोज त्या सिस्टीम कडनं एनर्जी जर बाहेर टाकली गेली तर त्यावेळेस काय होईल, चेंज इन इंटरनल एनर्जी ही डिक्रीज होईल, कारण हीट ही बाहेर टाकली जाणार आहे टुवर्ड्स द सराउंडिंग. दॅट इज ओनली अबाउट द आयसोकोरिक प्रोसेस. That is the isobaric process. आता इन आयसोबॅरिक प्रोसेस प्रेशर ऑफ द सिस्टम काय असणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे चेंज इन प्रेशर इथं 0 असेल. आणि आपल्याला हे पण इक्वेशन माहिती आहे की वर्क डन इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा U. म्हणजे काय असणार आहे, वर्क डन हे या ठिकाणी काय असतं, इट इज द प्रोडक्ट ऑफ चेंज इन व्हॉल्यूम अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे सिस्टम कडनं त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ द गॅस त्या ठिकाणी होत असेल त्यावेळेचं हे वर्क डन असेल, त्याचं हे इक्वेशन आहे. ठीक आहे. हे मागच्या केसमध्ये आपण बघितलेले.
आता इथे बघा, लेट्स क्यू बी द हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता कॉन्स्टंट प्रेशरला हीट जी ऍब्सॉर्ब केली जाते ती आपण क्यू मानली. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतं, तर बघा इथं आपल्याला फक्त काय करायचं, ही जी वर्क डन जे असणार आहे तर या वर्क डनच्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला हे इक्वेशन जे असेल ते घ्यायचे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळतं डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. तेच तुम्हाला या फॉर्म मध्ये पण लिहिता येईल. म्हणजे फक्त पी एक्सटर्नल काय असणार आहे, हा इकडे पाठवायचा आहे आणि हा डेल्टा यू त्या तिकडे पाठवायचा असेल. म्हणजेच ही जी क्यू असेल ऍट कॉन्स्टंट प्रेशर असेल म्हणून आपण तो क्यू पी ने दाखवतो. म्हणजे हे दोघं इक्वेशन काय असणार आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे आपल्याला या ठिकाणी आयसोबॅरिक प्रोसेस साठी लागणार आहेत. आता या ठिकाणी हे जे असेल तर इथं जर तुम्ही पाहिलं तर या केसमध्ये ही जी सिस्टम आपण कन्सिडर केली इथं पूर्णच्या पूर्ण हे इक्वेशन आपल्याला मिळतं. म्हणजे बघा इथं असं होणार नाही की इथं वर्क डन 0 आहे किंवा क्यू ची व्हॅल्यू 0 आहे. का, कारण ज्या काही रिएक्शन्स होणार आहेत या ठिकाणी ह्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरला असतील. म्हणजे जर आपण लॅबमध्ये जेही एक्सपेरिमेंट करतो, म्हणजे टायट्रेशन असेल किंवा त्या ठिकाणी टेस्ट ट्यूब मध्ये आपण एखादं सोल्युशन ऍड करत असेल तर ते कधी आपण क्लोज करत नाही. ते काय असतं, ते पूर्णपणे ओपन असतं आणि सगळे ओपन कंटेनर मध्ये आपण ते रिएक्शन्स करत असतो. आणि म्हणून जर इथं सगळं ओपन असेल म्हणजे प्रेशर हा कॉन्स्टंट असेल आणि त्यावेळेस काय असणार आहे की त्यावेळेस वर्क डन जे असणार आहे हे बाय द सिस्टम पण असू शकतं, ऑन द सिस्टम पण असू शकतं. इथं हीट हे ऍड पण करू शकतो आपण, हीट इथं रिलीज पण करू शकतो. म्हणजे इथं अशी कुठल्याही त्या ठिकाणी कंडिशन दिलेली नाही इथं. म्हणून आपल्याला पूर्णच्या पूर्ण थर्मोडायनामिक्सचे जे इक्वेशन आहे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू ऍज इट इज आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. पण जर आपण एक्सपान्शनची जर केस आपण कन्सिडर केली तर त्या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन जे दिले वर्क डनचं ते इथं टाकून आपल्याला हे इक्वेशन त्या ठिकाणी मिळतं. म्हणजेच काय, क्यूपी इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. या पद्धतीने तुम्हाला आयसोबॅरिक प्रोसेस जी असेल ती पण एक्सप्लेन करता येईल. आपण समरी बघूया. समरी काय असणार, या सगळ्याची काही प्रोसेस पाहिली आपण तर याची थोडक्यात काय असणार कंपॅरिझन ते बघू आपण. तर आता बघा, आयसोथर्मल प्रोसेस जर घेतली आपण तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये पहिल्यांदा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे इक्वेशन समोर घ्यायचे, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता इथं आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू ची व्हॅल्यू इथं 0 मिळते. म्हणून आपण ते इथं घेतलं तर तुम्हाला डब्ल्यू इक्वल टू मायनस क्यू किंवा क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. म्हणजेच काय असणार आहे, या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे हीट जी सप्लाय आपण करतो या सिस्टमला तर तिच्याने काय होईल, ती हीट सप्लाय जर केली तर टेम्परेचर जर आपल्याला इन्क्रीज होऊ द्यायचं नसेल तर त्या ऍडेड हीटचं युटिलायझेशन कशात करायचं, वर्क डन मध्ये करायचं. म्हणजे टेम्परेचर मध्ये कुठे बदल होत नाही आणि म्हणून आपल्याला या दोन प्रकारची इक्वेशन त्या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असणार आहे, परत त्याची इक्वेशन घेतलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. इथे ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये क्यू ची व्हॅल्यू 0 येते. मग आता जर सपोज मी असं म्हटलं की क्यू ची व्हॅल्यू जर इथं 0 घेतली तर मला हे इक्वेशन मिळतं. मग चेंज इन इंटरनल एनर्जी दोनच गोष्टींनी पॉसिबल आहे, एक तो वर्क डन बाय द सिस्टम करा किंवा वर्क डन ऑन द सिस्टम करा. तर दोघंही केसेसमध्ये तुम्हाला बाय द सिस्टम केलं तर वर्क डनची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल, ऑन द सिस्टम केलं तर वर्क डनची जी चेंज इन इंटरनलची एनर्जी असणार आहे त्याची व्हॅल्यू ही त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली दिसेल. केव्हा, जेव्हा ऑन द सिस्टम असेल तर. ठीक आहे. आणि त्याच्या उलट बाय द सिस्टमसाठी तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. त्यानंतर बघा आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय असणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इथं आयसोकोरिकला काय असतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. म्हणजेच काय, वर्क डन ते त्या ठिकाणी 0 असतं. मग इथं जर वर्क डन 0 आपण घेतलं तर इथं त्याची व्हॅल्यू टाकली तर चेंज इन इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड आली, परत इथं फक्त क्यू वर डिपेंड आली. म्हणजे हीट एक तर ऍड होईल, एक तर हीट रिमूव्ह होईल. मग त्याच्यावर त्याची व्हॅल्यू असणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी त्याच्यावर डिपेंड असेल. आणि म्हणून इथं आपण ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणून इथं क्यू व्ही असं दाखवलं. आणि सगळ्यात शेवटी बघा आयसोबॅरिक प्रोसेस, इथं मात्र आपल्याला कम्प्लीट इक्वेशन मिळते. इथं कोणतीच व्हॅल्यू आहे, तिघं केसेसमध्ये जर पाहिलं ना, ह्या पहिल्या केसमध्ये काय असणार आहे, याची व्हॅल्यू 0 आहे डेल्टा यू ची. दुसऱ्या केसमध्ये काय असणार आहे, या ठिकाणी क्यू ची व्हॅल्यू 0 आहे. तिसऱ्या केसमध्ये इथं डब्ल्यू ची व्हॅल्यू 0 आहे. पण इथं मात्र तसं नाही, इथं कोणतीही म्हणजे तिघं मात्र ऍज इट इज असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे काय असणार आहे, तो ऍट कॉन्स्टंट प्रेशरला. इथं आपण एक्सपान्शनची जर केस कन्सिडर केली तर त्या ठिकाणी फक्त पी एक्सटर्नल आणि चेंज इन व्हॉल्यूम जो असणार आहे यांचा प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी घेतो आणि म्हणून त्या ठिकाणी इक्वेशन टाकले. पण फायनल इक्वेशन जे मिळतं क्यूपी म्हणजे ऍट कॉन्स्टंट प्रेशर, तर ते तुम्हाला या पद्धतीने दाखवता येतं. आता या ठिकाणी एक मुद्दा आला आहे की हा जो असणार आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशरला किंवा आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये की जी हीट सप्लाय करतोय आपण,
हीट सप्लाय केल्यानंतर त्या सप्लायड हीटचं एक तो वर्क डन मध्ये कन्व्हर्जन होईल आणि त्या ठिकाणी हीट ते बाजूला पडेल, म्हणजे ऍडेड हीट जी असणार आहे. आता ऍडेड हीट जी असणार आहे तिलाच आपण काय म्हणत असतो, एन्थाल्पी म्हणत असतो. मग तो एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी मधला काय फरक असणार आहे तोच आपला पुढचा मुद्दा असणार आहे आणि तो आपण पुढच्या व्हिडिओवर करणार आहोत. ओके, थँक्यू.